चला आपण आज बनवूया रवा केक। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी रवा, पण त्यात टाकूया 1 वाटी साखर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, कस्टर्ड पावडर, मी तर स्ट्रॉबेरीची वापरली आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता। अर्धी वाटी तेल, असं सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, आता हे आपण 15-20 मिनिटं असंच ठेवू। चला तर आपल्याला 15-20 मिनिटं झालेली, बॅटर तयार आहे। तर आपल्याकडे आता बटर पेपर नाही आहे, तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता बटर पेपर मी आता करायचं काय। या वाटीला मी तेल लावून घेतलेलं आहे आधीच, त्यात थोडं मैदा टाकायचा, पूर्णपणे असं सगळीकडे लागला पाहिजे। अशा प्रकारे सगळ्या वाट्यांना आपण करून घ्यायचं। तयार बॅटर आहे ते अर्ध टाकायचं, त्याच्यामध्ये अर्धच टाकायचं कारण तो फुगणार आहे आता वरती। तर तुम्ही इथं बघू शकता, मी कढईमध्ये मीठ गरम केलं, प्री हीट करून घेतलेलं आहे, त्याच्यावर हे ठेवायचं। तर ते आपल्याला 15-20 मिनिटं गॅसवर मीडियम मध्ये ठेवायचं। चला इथे आपला केक तयार आहे आता, कप केक बघू शकता।
सुंदर कलर आलेला आहे बघा. तुम्ही असं चेक पण करू शकता, पूर्ण पकलेला आहे. इथं मी थोडी चाचणी तयार केलेली आहे, ती टाकते त्याच्यावर. बघा किती सुंदर एकदम जाळीदार केक तयार झाला, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही पण घरी करून बघा आणि तुमच्या मुलांना पण खाऊ घाला सुंदर केक.